तर दुसरीकडे खासदार चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये जुंपलेली आहे। अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तरी मीच उमेदवार असेन असं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणालेले आहे। त्यांनी उत्तर द्यायचं नाही, ती मोठी माणसं आहेत, त्यांना उत्तर द्यायचं नाही असा चिमटा अशोक चव्हाणांनी काढलेला आहे। तर पक्ष आणि पंतप्रधान माझ्यासोबत असल्याचं चिखलीकर म्हणतात। अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तरीही लोकसभेची निवडणूक मीच लढवणार असा दावा नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे। यावरच अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांना उत्तर द्यायचं नाही, ती मोठी माणसं आहेत असा चिमटा अशोक चव्हाणांनी काढलाय। त्यांनी असं सांगितलं की विद्यमान खासदार घाबरत आहेत। एखाद्या वेळेस ते निवडले असते मला पडून तर मी घाबरायचा विषय निर्माण झाला असतो, पण कदाचित त्यांना उलटं वाटलं, ते मला घाबरतायत असं माझं मत आहे। मी त्यांना हरून जिंकलो, जिंकणारा कमी घाबरत नसतो, त्याच्यामुळे मी कशाची चिंता करत नाही। मला आत्मविश्वास आहे, माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे, माझ्या पक्षावर विश्वास आहे आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देश ज्या पद्धतीने पुढे गेला, देशातली जनता आज मोदी साहेबांच्या पाठीशी आहे, त्यामुळं मला या निवडणुकीत कोणी हरू शकणार नाही। उलट ते मला कशाला घाबरायचं? आज पत्रकार परिषदेत ठीक, त्याच्यावर रिॲक्शन मला काही द्यायची नाही आहे, मोठी माणसं आहेत, त्याच्यावर रिॲक्शन मला काही द्यायची नाही आहे, मोठी माणसं आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।